नमस्कार भावांनो आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आणि भावांनो मी आहे चालू आता मुळशीला लागेल मी ह्याच्या पुढं. मी व्लॉग स्टार्ट करायला केला कारण की आपल्याला लवकर थोडंसं कवर करायचं होतं. पण भाई ह्या गाडीसारखी गाडी बघितली नाही मी, मस्कर नाही करत. R15 सोडा भाई, ही एकदा चालू आहे. ही मशीन आहे ना, कशी मशीन आहे भाई, फुल्ली लोडेड आहे, फुल्ली लोडेड भाई, क्रेझी मशीन आहे भाई. एक्झॉस्ट ओरिजिनल 12-20 हजाराचा एक्झॉस्ट आहे, सगळे फॉग लॅम्प बिग लॅम्प आहे क्रेझी. आणि आपण आता चाललो आहे गावाला. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल इन्फॉर्मेटिव्ह, परत तुम्हाला बघायला भेटेल सिनेमॅटिक, परत तुम्हाला बघायला भेटेल गाड्यांच्याबद्दल माहिती, काय केलं पाहिजे डेली लाईफमध्ये. आपण जेव्हा रूट मारतो तेव्हा काय काय फेस करावं लागतं आपल्याला. आणि त्याच्यानंतर बरेच असे जण असतात की जे भाई एक सोलो रायडर काय करतो ना, एक आता मी जसं सोलो चाललो आहे, जे लोक पण असे सोलो जातात ना माझ्यासारखे, त्यांनी सगळ्यांनी लक्ष द्या. कारण की ही व्हिडिओ तुम्ही बघितली पाहिजे. जेवढे पण सोलो जातात तुमच्याकडं मी एक काम करतो, मी माझ्या मोटो ब्लॉगिंग सेटअपवर येतो आणि आपण निघूयात. आणि पुढं जाता जाता बोलू मेरी बबडू. हा इथला ना व्ह्यू पॉईंट आहे, व्ह्यू पॉईंट. इथं सगळेजण आता सनराईज वगैरे बघतात. हाय के आणि इथं वरती थांबतात. पण ह्या टर्निंगला लय घात होतात, इथं खूप जास्त ॲक्सिडेंट होतात. त्यामुळे थोडंसं आहे ना, जेव्हा पण तुम्ही याल पळवा, तुम्ही गाड्या वगैरे पळवा. पण हा मी एक तुम्हाला पहिले सांगतो, आता जशी माझ्याकडं RC आहे बरोबर, ठीक आहे. आता RCचा अनुभव मला नाही आहे, राईट. तर आपण काय करायचं माहिती आहे का, पहिले तर तुम्ही आहे ना, कोण पण असू द्या, मी पण काय नसू, मी पहिलं ना गाडीला फील केलं, ठीक आहे. गाडीला पहिलं फील केलं मी की गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे, गाडीचा इनिशियल पिकअप किती आहे, गाडीचा ब्रेक कसा आहे, गाडी पॉवर एकदम पुल केल्यानंतर किती गॅप काढू शकते. या सगळ्या गोष्टी आहेत ना, बारक्या बारक्या गोष्टी, या सगळ्या मी फील केल्या. की त्याच्यानंतर कसं होतं ना, तेव्हा तुम्ही चालवताल ना, तेव्हा मग इज ओके बाई, मग तुम्ही चालवा पळवा, राईट. सो इथं काय आलं, अरे बाबा अशा गाड्या लावल्यात की कोणाला तर टेन्शनच यायचं. हां एनिवेज, सो हां ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, असं तुम्ही लक्षात ठेवत जावा. आणि सगळ्यात मेन म्हणजे बघा, आता ही माझ्यासाठी नवीन आहे, ठीक आहे. आपण चालवतो नेकेड बाईक, राईट. आता ही झाली फेअरिंग बाईक पूर्ण. सो हिच्यात आणि तिच्यात जमीन आसमानचा फरक आहे, मी तुम्हाला एवढं सांगेल, ठीक आहे. सो ह्या बाईकमध्ये लॉंग राईडला जोपर्यंत आता मला त्रास होतो आहे, मला आता त्रास म्हणजे थोडंसं बॅक पेन आहे. आणि जी आपली नेक आहे, नेकला आहे ना, नेकला फक्त थोडंसं पेन होतं असं गर्दनला, बाकी काय विषय नाही आहे. भावानं एकदम चिल लाईफ आहे, गाडी एकदम सुंदर आहे आणि हे निसर्ग पण एकदम सुंदर आहे. आणि तुम्ही पण लय सुंदर आहे. बघा आता मी आलो आहे इथं, आता मुळशीला पोचल मी, आता सनसेट होऊन जाईल. आपल्याला गाडी नाही पळवायची, आपल्याला ना निसर्ग असा एकदम आनंद घेत जायचा आहे. आपल्याकडे गाडी हा आपण तिला 150 पण लावू शकतो, पण आपल्याला नाही पळवायची. आपल्याला निसर्ग प्रेम आहे, निसर्ग, बाकी काय नाही. हे निसर्ग आहे ना, हे जे दिले ना भाई आपल्याला लाईफमध्ये आपण जे आलो आहे ना भाई, हे एन्जॉय करण्यासाठी आलो आहे. डिप्रेशन मी ऑफिसमध्ये ठेवलं आहे. आता ऑफिसमध्ये तिथं गोंधळ घालतील माझ्या डिप्रेशनसोबत. आता मी फुल एन्जॉय करतो. आय एम एन्जॉईंग माय लाईफ ब्रो. आता फुल चिल लाईफ जगणे का. आता चालू झाला एकदम क्वालिटी रस्ता, कारण की ह्या रस्त्यांवरती ना, डांबराच्या रस्त्यांवर तुम्हाला ग्रिप मिळते. आणि जे सिमेंटचे रस्ते आहेत ना, त्याच्यावर ग्रिप मिळत नाही भावांनो. त्याच्यावर काय होतं माहिती का, टायर स्केट होतो तुमचा. आणि इथं कसं, इथं टायर चिटकून राहतो, गरम होतो टायर, गरम. आणि गरम झाला एकदा टायर किंवा गरम होऊन टाकतो विषय हा. समज रहे हो ना. टायर गरम झाला ना की मग काय नाही, मग सरळ एकदम अशा लीन मारायच्या ना, खतरनाक. फक्त भाई सांभाळून मी पण मारतो भाई, सांभाळून मारतो, बघून मारतो, सगळ्या गोष्टी आहेत. जर पटलं तरच मारतो. अगो बाय 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 बाय, काय सुंदर रे भाई. तामिनी घाटात मी आता एकटाच आहे भाई. किती क्रेझी आहे भाई, किती क्रेझी आहे या सगळ्या गोष्टी. हे बघायला भाई नक्की यार, ह्या सगळ्या गोष्टी भाई एक नंबर. आता मी तामिनी घाटात आहे, म्हणजे मुळशीत आहे. तामिनी घाटाला आता लागल मी. फक्त थोडंसं आहे ना, काय दिसती रे, काय दिसती, कशी आहे क्रेझी आहे ना. थोडंसं हे पुसतो, लय क्रेझी गाडी भावांनो. एकदा तरी भाई इकडं फिरायला या भाई, या कन्फर्म या. अरे रस्ते कुणी बांधले ते एवढे सुंदर, आई शपथ. एखाद्याला प्रेम होईल रे, प्रेम. मला तर भाई झालेलं आहे ह्याच्यावर प्रेम, तामिनी घाटवर प्रेम आहे भाई. एकदा तरी बघा ना, काय रस्ता आहे यार, क्रेझी. आय लव्ह यू भाई, आय लव्ह यू भाई. ज्याने पण हे रस्ता बनवला ना भाई, आय लव्ह यू भाऊ, तुला पप्पी आहे भाई.
अरे एवढा चांगला रस्ता कोण बनवतं भाई? तुला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड दिला पाहिजे भावा. No, there ain't no stopping us. Fly without boarding pass. Couldn't catch me, I'll be moving fast. Call me a shooting star. Let 'em know who you are. Flying up in a bar. Wish on a star. Time to show 'em who's in charge. Call me a shooting star. जेव्हा पण आहे ना, जेव्हा पण भावांना अशा बस बीस दिसतात ना, ज्या गावा वगैरेला चालल्यात, भावांना मी एक छोटा खरं सांगतो, या बसच्या मागं नाही चालायचं. या बसच्या मागं चाललं ना, वरतून कधी पण आहे ना, कधी पण देव कसा आशीर्वाद देतो हे तसे वरतून उलटी करतात, उलटी. भाई घडलंय माझ्यासोबत, मी सांगतो. यांच्या मागं चालतं, यांना ओव्हरटेक करून पट्टीशीन पुढे जा, पण यांच्या मागं चालू नका, लय डेंजर असतात. काही काहींना सहन होत नाही तरी उलटीचा गोळा खातात. माझ्या घरातले खायचे म्हणून मला माहिती आहे, वॉमिटिंग न होण्याच्या. अरे बापरे, अगो भयो, बाबा 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 बाबा, डायरेक्ट पुढून ट्रक आला रे. हो का ना, तो ट्रक डायरेक्ट इथून खाली शिरला आणि ती पूर्ण कार डॅमेज आहे. बाप रे, देवाच्या कृपेने कोणाला काय होऊ नको, बस एवढ्याच फक्त अपेक्षा आहे. तामिनी घाट हा आहे तामिनी घाट, पुणे आणि कोकणाला जोडणारा सह्याद्रीमधला एक सुंदर घाट. एक काळ असा होता जेव्हा रस्ते नव्हते, फक्त दाट जंगल आणि पायवाट होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात अशा घाटाचा वापर गामिनी काव्यासाठी व्हायचा. शत्रूपासून लपून हालचाल करण्यासाठी हे भाग खूप महत्वाचे होते. नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात घाट मार्ग डेव्हलप व्हायला लागला. तामिनी घाट अजून शांत आणि नैसर्गिक राहिला आणि आज हा घाट फक्त रस्ता नाही तर बायकर्स आणि ट्रॅव्हलर्ससाठी एक स्वर्ग आहे. पावसाळ्यात इथे दिसणारे धबधबे, धुकं आणि हिरवगार निसर्ग तामिनीला बनवतं एकदम सिनेमॅटिक. जर तुम्ही अजून इथं नसन आला तर हा एक्सपिरियन्स आयुष्यात एकदा तरी घ्या. आई शपथ रे, दुनियाच्या कोपऱ्यात जरी गेलं ना तरी तामिनी घाट सारखा सुख तुम्हाला कुठं नाही भेटणार. तर वाट कसली बघताय भावांनो, तामिनी घाटला एकदा नक्की या यार. काय सुकून आहे. लय घाण्या हाटन, लय घाण्या, हळू चालवा इकडं. डायरेक्ट क्रॅश. लक्षात ठेवा, जेव्हा पण एक पूर्ण सरळ पॅच संपतो ना, सरळ पॅच संपल्यानंतर डिरेक्टली हा लागतो टर्न एकदम उतरताना. हा एवढा डेंजर आहे ना, इथं लय ॲक्सिडेंट होतात बाबा. ह्या टर्नला भावानं प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट कराल सगळ्यांना, भाई इथं नका तुम्ही टर्न मारूया, म्हणजे लीन मारायला ट्रायच करू नका. भाई मी शिरलोय, लय जण शिरलेत. तुम्ही ॲक्सिडेंटचे कितीतरी व्हिडिओ बघितले असतील, पण प्लीज सांगतो रिक्वेस्ट, तुम्ही असं नका करू. आपलं नॉर्मल या, नॉर्मल चालवा. असं टर्नला जिथं तुम्हाला माहिती आहे तुम्ही मारू शकता तिथं मारा भावांनो. आता इथं मारा, इथं काय विषय नाही. इथं लीन मारायचा ब्रो, अशा ठिकाणी मारा. आई शपथ, अरे काय हे, काय मारतोय मी भाई, मी खरंच. बघ अख्खी गाडी झुकतो. बाबा बाबा बाबा, माकड मामा, हावर यू ब्रो. चिल्लाईफ जगतोय, मी पण चिल्लाईफ जगतोय. एडा असे लोक आहेत ना, यांच्यामुळे लय जणांचे ऍक्सिडेंट होतात.
आमच्या गावात बुड घासला बाबू. बघितला का आता ह्या लोकांना काय बोलायचं. ठीक आहे चला मी पण फास्ट होतो बाई. बघा थोडंसं बघा यार, डायरेक्ट घालता कशी काय. ह्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात. मान्य आहे की आम्ही बाईकर्स लोक पळवतो भाई, आमचं प्रेम आहे हे, आम्ही पळवणार. तुम्ही दुसरे रस्ते घ्या, तुम्ही भोर घाटाने जावा. पण हे चुकीचं आहे ना. तुम्हाला किती योग्य वाटतं तुम्ही सांगा ना मला. काय पागल असतात यार. सांभाळून चालवा. नेक्स्ट टाइम तुम्ही पण लक्षात ठेवा. नेक्स्ट टाइम मी पण लक्षात ठेवल. ओके फाईन. मला पण शिकाय भेटलं, तुम्हाला पण शिकाय भेटलं असणार आहे. तर तुम्ही पण काळजी घ्या आणि गाडी प्रेमाने चालवा. ताई पळाली, ताई घाबरली, म्हशीला ताई घाबरली. हा ड्रॅग रेस साठी रस्ता एवढा क्रेझी आहे ना भाई. एकदम सरळ, कुठं टर्न नाही, काय नाही, काहीच नाही. एकदम सरळ बघा, टॉप टू बॉटम सरळ. इथं फक्त भाई बघा टॉप टू बॉटम आहे सरळ. हे टॉप टू बॉटम एवढे डेंजर आहेत ना भाई लय वाढी होते हे लोक. नाही ड्रॅग रेस नाही करायची, कॅन्सल भावना, ड्रॅग रेस कॅन्सल. हा काय तर झालं. आता इथं काय वाजलं. घ्या गाडी एक दुसऱ्याला पप्पी घेतली. हो मायकल जॅक्सन बघितलं का भावानं. मायकल जॅक्सन झूम करून दाखव ना मायकल जॅक्सनला. आई शपथ काय मजा येते भाई. एकटा जा फिरायला भाई. वन साइड राडा करून ये भाई. बघ माझ्यासारखा एन्जॉय करशील बबलू. असं मी एन्जॉय करतो. एन्जॉय वन साइड. ए ओ ई आ ए ई ए ए ओ ई आ ए ए ए ए ए ए ए ए ओ ई आ ए ए ई ए. हो का गाडी इथून ना जाते तिकडून टाकली. बघा हा पण बघा शहाणे लोक आहेत शहाणे. हे बघा जागा नाही ना इथून जायला. हे लोक इकडून टाकायला लागलेत भाई. मामा असेच जाऊ दे, आत नका टाकू इकडं. किती इगो होता बघा. हा चल असा होता त्याचा इगो. काय बोलायचं बाबा. एक असे नमुने आहेत ना भाई जगात. ह्यांना पकडून हाणलं पाय सगळ्यांना. चुम्मा. भावाने आपल्याला इज्जत दिली. भावाला चुम्मा. The next day. भाई पालखी मध्ये आलं भाई. क्रेझी वाईब आहे भाई. ही वाईब फक्त कोकणात भेटेल. कोकणात ही वाईब दुसरी कुठंच भेटणार नाही भाई अशी. भाई क्रेझी आहे भाई. एवढी मजा येते ना भाई. हजारो लाखो लोक आहेत भाई आता. हर हर महादेव. जोगेश्वरी माते, भैरी माते, वरदान बाई, कालका बाई, माते सांभाळ करा.